वाळेल वाळेल याचं चेंदन बनवलं. चेंदन म्हणाला चेंदन. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा राधिकार कृष्णा सोनीने स्वागत करतो अशा एका युनिक ब्लॉगमध्ये. आज ब्रदर्स डे, तर तुम्हाला सगळ्यांना ब्रदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आनंद सोनवणे पहा मोबाईलवर बोलू राहिले. आनंद सोनवणे काय करू राहिले तुम्ही? मोबाईल पाहू. काय मोबाईलात काय पाहता तुम्ही? डिटेल काय बोलणार का आपल्या ब्लॉगमध्ये? काहीच नाही. चला ना मंडळी, तुम्हाला आज आमच्या होम टूर देणार आहे. मी तुम्हाला सगळं दाखवतो. आमच्या घरात काय काय आहे आणि काय काय नाही तुम्हाला सगळं दाखवून देतो आज. हे बघा, हे आमचं सिंपल साधारण घर आहे. इथं मस्त असं आमचं वॉशरूम, संडास वॉशरूम आहे. इथं आमची मक्काची कट्टी टाकलेली आहे. आम्ही मक्का लावतो दरवर्षी शेतामध्ये. उन्हाळी आमची मक्काच राहते बरं का. इकडं पण आमची मक्का आहे आणि इकडं आमचे काय रग वगैरे राहतात. इकडं आमचं पत्राचं घर आहे, मस्त स्वयंपाक खोली आमची. आणि आमच्या मराठी ब्लॉगला तुम्ही नक्की सपोर्ट करसाल असा मला आवाहन आहे. इकडं आमची म्हणजे हॉल आहे आणि पलीकडं आमचं किराणा दुकान आहे. इकडं पुढं पण आमचं एक हॉल आहे. बस आमचं छोटंसं घर आहे, बस जास्त काही नाही त्याच्यात. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण स्टार्टिंगला पहिले ब्लॉग बनवले होते, आता आपण डबल सुरुवात करत आहे ब्लॉग बनवण्याची. तुम्ही आपल्या ब्लॉगला सपोर्ट करणार ही मी मनापासून इच्छा करतो आणि तुम्ही सपोर्ट करा असं मी म्हणतो. मित्रांनो, आत्ताचा सीन असा आहे की आपल्या घरी माझी आईन ते बाहेर जायले थोडेफार, तर त्यांना थोडं काम होतं. तर आई पोळ्या करून गेली होती, तर आई म्हणाली होती भाजी करून घे तू. तर आपण आता भाजी करूया. तर तुम्हाला दाखवतो आपण कशाची भाजी करणार आहे. ही वाजून घ्या. आपण आज गोबीची भाजी करणार आहे. गोबी मस्त आपल्याला आवडते पण, आणि गोबी एक नंबर पण लागते. आता तुम्ही बघा आपली रेसिपी पुढे तोपर्यंत. तर मित्रांनो, आपण आता सगळं गॅस बीस पेटवलेलं आहे. आता मस्त तावा वगैरे ठेवलेला आहे. इकडं कांदा चिरून झालेला आहे, इकडं आपली गोबी चिरून झालेली आहे. आणि इकडे आनंद सोनूने मस्त रिकामे काम करून राहिले. काय करू राहिला आनंद सोनूने तू? चंदन बनवून राहिलं. चंदन काय तर चंदन म्हणून राहिला तू? याला हळदीतलं बी नाही का नाही, त्यातले वाळेल वाळेल याचं चेंदन बनवलं असतं. चंदन म्हणून राहिला चंदन. चेंदन चेंदन. तर मित्रांनो, आपला आता गॅस तेल मसाले टाकणार, लगेच इकडे गोबीची भाजी तयार करून टाकणार आहे. गोबीची भाजी एकदम बेकार होणार. नाही नाही काय चांगली होणार आहे. तुम्ही याला टेन्शन घेऊ नका. मी मस्त बनवतो काहीच तुम्ही पण या खायला. काय ते त्यामध्ये 2 उबळा तेल टाकलेले आहे. आता खळ तेल आता हे थोडं फार तेल दाबलं नाही. हे बघून घ्या, लाल जरक झालेले शेगडीची कॉईल पूर्ण लाल झालेली गाईच तुम्ही बघू. तर मित्रांनो, आनंद सोडणे रिकामे कामं करते बी. आनंद सोडणे बी आनंद हे आण फक्त निसता आला. हे हळद कुठून राहिला, वल्ली हळद आणली कुठून मुकंडावून धरून. ते घेऊन मी वर चाललो. हे बघा, आता हे वाळायला ठेवायचं. तर वर आलेलो आहे आणि या सुगुणात ठेवून द्यायचं. हे बघा, या सुगुणात ठेवून दिलं की खाली जायचं. आता 1 दिवस थांबायचं. मस्त वाळलं की डोक्याला लावायचं नॅचरल चंदन. हे बघा, दादा भाजी बनवत आहे. कांदा मस्त परतून घ्यायचा, मसाले टाकून घ्यायची. मित्रांनो, हे मस्त परतून घ्यायचं. ही गोबी आपली आता मस्त भिजून पण झालेली आहे. आता ही गोबी घ्यायची, अशी मस्त गोबी अशी लगे अशी पाणी झाडून घ्यायचं आणि टाकायची पुस करत. तर मित्रांनो, बघू शकता मस्त असा वरून सांबार बी टाकून दिलेला आहे. आता कशी बनती भाजी आता आहे भाऊ, की चांगलीच बनाल, कारण की असे मन लावून बनवलेले. आता याला थोडं फार असं परतून घेऊया सांबार सगळं. हे बघू घ्या, मस्त वाफ निघते याच्यातून. याला थोडीफार आपण सर्व करूया. हे बघा गाईज, करकन थोडी केली आपण. इकडे आंबा पण चिरणं लावला गाईज आहे ना. मित्रांनो, चला आपण किराणा दुकान आहे आपल्या घरी. किराणा दुकानमध्ये बसूया. हे बघून घ्या, आमचं छोटंसं किराणा दुकान आहे. किराणा दुकानामध्ये काही जास्त माल नाही. आमचं छोटंसं गावामध्ये किराणा दुकान चालते, असं थोडं फार तरी चालतं. मस्त असं किराणा दुकानामध्ये बसलो आहे आता. चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.